महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रयतेचे खरे राजे शाहू छत्रपती महाराज यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या एकत्रित सहवासामधून झालेल्या माणगाव परिषदेच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नेहाचे प्रतीक म्हणजे ही माणगाव परिषद आहे। आणि या माणगावच्या परिषदेच्या अनुषंगाने मला आपल्यासमोर बोलण्याची संधी, आपल्याशी संवाद साधण्याची संधी बहुजन संघटकचे राहुलजी खांडेकर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या अनुषंगाने माझ्याशी जोडले गेलेले मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर माणगावची ही ऐतिहासिक परिषद महाराष्ट्रामध्ये होऊन 105 वर्ष झाली। परंतु या परिषदेला 105 वर्ष झाली असली तरी या परिषदेचे महत्त्व, या परिषदेतील घटना आज देखील महत्त्वाच्या वाटतात। यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले। हा कालखंड होता 1913चा। 1913ला ते उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले। या शिक्षणासाठी मदत करण्याचं काम त्यांना सयाजीराव गायकवाड यांनी केलं आणि त्याच्यानंतर 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये आले। आणि त्यावेळेला एक अस्पृश्य समाजाचा मुलगा परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे, अनेक त्यांनी डिग्र्या संपादन केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची चर्चा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होती। परंतु त्यांची ही चर्चा जी आहे ती प्रामुख्याने एक उच्च शिक्षित घेणारा माणूस किंवा अस्पृश्य समाजामधून उच्च शिक्षित घेतलेला विद्यार्थी या अनुषंगाने त्यांची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये होती। आणि मग ही चर्चा जी आहे ती महाराजांपर्यंत देखील पोहोचलेली होती। महाराजांनी त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर मग जाणून घेतल्यानंतर त्यांच्याशी भेट घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला। आणि मग सर्वसाधारणपणे 1918 मध्ये शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली असं मानलं जातं। भाई बागल यांनी आपल्या आठवणीमध्ये ही भेट सांगितलेली आहे। शाहू महाराजांच्या जवळचे एक कार्यकर्ते आणि एक आर्टिस्ट होते। शाहू महाराजांचे आवडते कार्यकर्ते, मित्र आणि आर्टिस्ट देखील होते, ते म्हणजे दत्तोबा दळवी। दत्तोबा दळवी हे त्या काळामध्ये जे महाविद्यालय मुंबई येथून त्यांनी ही कलाची किंवा आर्टिस्टची पदवी संपादन केलेली होती आणि यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांची भेट झाली असं भाई बागल यांनी शाहू महाराजांच्या आठवणीच्या अनुषंगाने सांगत असताना व्यक्त केलेलं आहे। त्यानंतर ही भेट जी आहे ही एका वेगळ्या परिषदेच्या निमित्ताने अधिक घट्ट झाली। किंवा शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध
वाढवणारी म्हणता येणार नाही, तर त्यांच्यामध्ये हे संबंध दृढ निर्माण करणारी आणि एकंदरीत बाबासाहेबांच्या चळवळीला गती देणारी ही ठरलेली दिसून येते. आणि त्याची सुरुवात जी आहे ही प्रामुख्याने माणगाव परिषदेतून झालेली आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचं पहिलं अधिवेशन जे आहे हे माणगावला घेतलेलं होतं आणि हे अधिवेशन म्हणजेच माणगावची परिषद आहे. आता दोन गोष्टी या ठिकाणी दिसून येतात की दक्षिण महाराष्ट्र जे आहे या ठिकाणीच ही परिषद घ्यावी अशा स्वरूपाची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होते. आणि मग शाहू महाराजांचा त्यांचा संपर्क आल्यानंतर ही परिषद त्या ठिकाणी घेणं त्यांना अधिक सुलभ झालं आणि ही परिषद चांगल्या पद्धतीने घेण्यात आली. आता त्याचा जर इतिहास आपण पाहिला किंवा संदर्भ पाहिला तर आपल्याला दिसून येते की ज्या ठिकाणी ही अस्पृश्य दलित किंवा अस्पृश्यांची किंवा दलितांची ही परिषद झाली आहे त्या ठिकाणी म्हणजे माणगावमध्ये अस्पृश्य समाजाची लोकसंख्या अतिशय कमी होती. या गावामध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणामध्ये होता, कारण त्यावेळेला गावचा पाटील हा देखील जैन होता. पण त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा होता की या ठिकाणी शाहू महाराजांचे कार्यकर्ते म्हणजे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे ही परिषद या ठिकाणी घेण्यात आली. ज्यावेळेला या ठिकाणी हे परिषद घेण्याचं ठरलं त्यावेळेला या गावामधून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्याला विरोध झाला. तत्कालीन काही वृत्तपत्र आपण जर पाहिली तर या वृत्तपत्रातून हे स्पष्ट होतं की या परिषदेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला आहे किंवा विरोध दर्शवलेला आहे. तरी परंतु या ठिकाणी ही परिषद झालेली आहे. एवढंच नव्हे तर ही ऐतिहासिक परिषद या ठिकाणी झाली की ज्याचे पडसाद जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये उमटलेले दिसून येतात किंवा या परिषदेला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेले दिसून येतात. या परिषदेचे संयोजक हे माणगावचेच पाटील होते. बाबासाहेब गौंडा पाटील नावाचे होते, हे या परिषदेचे संयोजक होते. स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार होते आणि त्या काळामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये आणि माणगाव परिषदेमध्ये काम करणारा एक दलित कार्यकर्ता किंवा त्या ठिकाणी सर्वपरिचित असलेला व्यक्ती होता, तो म्हणजे डॉक्टर रमाकांत कांबळे. याशिवाय या परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यामध्ये दत्तोबा पवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणाचार्य आणि शिवराम कांबळे या शाहू महाराजांच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही या परिषदेमध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. आता या परिषदेचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि या परिषदेला प्रमुख पाहुणे जे होते ते शाहू महाराज होते. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी ही परिषद झाली. पहिल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्या ठिकाणी प्रमुख होते, अध्यक्ष पण होते आणि वक्ते देखील होते. या परिषदेला त्या काळामध्ये तेवढा विरोध असताना देखील या परिषदेला 5,000 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. मग 21 तारखेची ही परिषदेची सुरुवात जी झाली ती सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या परिषदेची सुरुवात झाली. सुरुवातीला या ठिकाणी स्वागताध्यक्ष जे होते दादासाहेब यांचं भाषण झालं. त्याच्यानंतर मग दत्तोबा पवार यांचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर लिंगप्पा ऐदाळे जे आहेत यांचंही भाषण झालं. आता लिंगप्पा ऐदाळे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच एक जवळचे कार्यकर्ते होते, जीवाप्पा ऐदाळे म्हणून, जे सोलापूरमधून देखील निवडून आलेले होते, त्यांचे ते भाऊ होते आणि ते त्यावेळेला त्या संस्थानामध्ये काम करणारे होते आणि त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी देखील जोडले गेले आणि मग या पद्धतीने या परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विस्तृत असं म्हणण्यापेक्षा अतिशय अभ्यासपूर्ण भाषण जे आहे या परिषदेमध्ये दिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेमध्ये मांडलेले जे विचार होते हे त्या परिषदेला जमलेल्या लोकांच्या संदर्भामध्ये अतिशय नवीन अशा प्रकारचे होते किंवा ज्याच्यावर त्यांनी फारसा विचार देखील केलेला नव्हता असे विचार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय समाज संरचना जी आहे या संरचनेच्या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानववंश परिषदेमध्ये एक पेपर वाचलेला होता जाती व्यवस्थेच्या संदर्भामधले
आणि त्याच्यामध्ये भारतीय जाती व्यवस्थेची रचना कशा प्रकारची आहे किंवा जाती व्यवस्था कशी वाढत गेलेली आहे हे त्या निबंधामध्ये होते. आणि त्याच्यातला बराचसा भाग जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या पद्धतीने या परिषदेमध्ये मांडण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर मग अस्पृश्य समाजाच्या प्रश्नाकडे त्यांनी हात घातलेला आहे की ते असं म्हणतात की या ठिकाणची अस्पृश्यता जी आहे ही अमानवी अशा प्रकारची आहे. ही अस्पृश्यता जी आहे ही जन्मसिद्ध अशा प्रकारची आहे. या ठिकाणचा अस्पृश्य माणूस जन्माला येतो, तो जन्माला येतानाच अस्पृश्यतेचा कलंक घेऊन येतो आणि आयुष्यभर तो हा कलंक आपल्या भोवताली वावरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अस्पृश्य समाज जन्माला आल्यापासूनच तो अपवित्र ठरवला गेलेला आहे, अयोग्य ठरवलेला आहे. आणि या अस्पृश्यतेचं मूळ कशामध्ये आहे तर अस्पृश्यतेचं मूळ जे आहे या ठिकाणच्या जाती व्यवस्थेमध्ये आहे. आणि या जाती व्यवस्थेचं अपत्य जे आहे ते म्हणजे या ठिकाणी ही अस्पृश्यता आहे. ही अस्पृश्यता अमानवी अशा स्वरूपाची आहे असं ते म्हणतात, कारण की पशु पक्षी यांना जेवढं महत्व आहे तेवढं देखील या ठिकाणी अस्पृश्य माणसाला नाही आहे. अस्पृश्य माणसाचा दर्जा जो आहे हा पशु पेक्षा हीन मानला गेलेला आहे. त्याला दिली जाणारी वागणूक ही आहे अतिशय हीन मानली गेली आहे. अशी असं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेमध्ये केलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी जे आहे ते शाहू महाराजांचं व्याख्यान त्या ठिकाणी आहे. आणि या दुसऱ्या दिवशीच्या या कार्यक्रमामध्ये देखील परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आता शाहू महाराजांनी या परिषदेमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आणि या भाषणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या मनामध्ये किती आदर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भविष्यातील कोण आहेत याची वाच्यता शाहू महाराजांनी आपल्या भाषणामध्ये केलेली आहे. शाहू महाराज असं म्हणतात की मी शिकार सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर शाहू महाराज असं म्हणतात की तुम्ही आपला खरा पुढारी शोधून काढला आहे, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. असं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एखादा राजा माणूस सामान्य माणसाला, अस्पृश्य माणसाला सांगतोय की तुम्ही निवडलेला नेता जो आहे हा नेता अतिशय चांगला आहे, मनपूर्वक मी तुमचं अभिनंदन करतोय म्हणतात. याच्यातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या कार्याला एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. आता शाहू महाराज केवळ तुम्ही नेता निवडला म्हणून तुमचं अभिनंदन करून ते थांबत नाही, तर ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि पुढे असं म्हणतात की एवढेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते हिंदुस्थानचे पुढारी होतील असे मला माझी मनोदेवता सांगते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य शाहू महाराज करतात. आणि शाहू महाराजांनी 1920 मध्ये केलेलं वक्तव्य जे आहे हे प्रामुख्याने आपल्याला पुढे खरं ठरलेलं दिसून येतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या नंतर ते 1956 पर्यंत या देशातील अस्पृश्य समाजाला सन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं हिरावलेलं माणूसपण जे आहे हे त्यांना परत देण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे, शिक्षणातून सन्मान देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं हे वक्तव्य खरं ठरतं. दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराज असं म्हणतात की मला असं वाटतं की हे हिंदुस्थानचे देखील पुढारी होतील, म्हणजे केवळ तुमचे पुढारी नाहीत, अस्पृश्यांचे पुढारी नाहीत, तर ते हिंदुस्थानचे पुढारी होतात. ही गोष्ट देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून ही खरी ठरवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिल्यानंतर ते खऱ्या अर्थाने या देशाचे नायक बनले आणि जगामध्ये त्यांच्या विद्वत्तेची दखल घेण्यात आली. म्हणजे शाहू महाराजांनी केलेली वक्तव्ये जी आहेत ही वक्तव्ये बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खरी करून दाखवलेली आहे. आणि एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अस्पृश्य समाजाची कामं करण्यासाठी, त्यांचं नेतृत्व करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा दिलेली आहे. आता आणखी एक गोष्ट या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे, ती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बाबासाहेबांचं एकंदरीत शिक्षण पाहिलं, त्यांच्या पदव्या पाहिल्या,
तर आज पंडित पदवी देण्यास त्यांना काय हरकत आहे? कारण पंडित ही कल्पना जी आहे ही केवळ सवर्णामध्ये होती आणि विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये होती. आणि म्हणून शाहू महाराज असं म्हणतात की त्यांची आज विद्वत्ता जी आहे ही फार मोठी आहे आणि त्यामुळे त्यांना पंडित ही पदवी जी आहे ही का देऊ नये, अशा प्रकारचं वक्तव्य शाहू महाराज या ठिकाणी करतात. आणि म्हणून या परिषदेतून आपल्याला लक्षात येऊ शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीची कल्पना ही शाहू महाराजांच्या मनामध्ये कशी होती ही या परिषदेमधून दिसून येते. आणि यानंतर या परिषदेमध्ये 15 ठराव हे पास झालेले होते आणि त्या 15 ठरावामध्येच एक ठराव अशा प्रकारचा होता की शाहू महाराजांचा जन्मदिवस किंवा त्यांची जयंती जी आहे ही सणासारखी साजरी करावी, अशा प्रकारचा देखील त्या 15 ठरावामध्ये एक ठराव मांडलेला होता. याची चर्चा आपण नंतर करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे की माणगावची परिषद झाल्यानंतर आणखी 2 परिषदा झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 3 परिषदा आहेत आणि या तिन्ही परिषदेला शाहू महाराज उपस्थित आहेत. आता माणगाव परिषद ही सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्यानंतरच्या ज्या 2 परिषदा झालेल्या आहेत त्याच्याविषयी फारशी माहिती आपल्याला नाही किंवा आपण त्यांचा फारसा विचार करत नाही. 20 मार्चच्या नंतर 30 मे 1920ला ही दुसरी परिषद नागपूर येथे झाली आणि त्याच्यानंतर 1 जून 1920ला ही परिषद दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. नागपूरची दुसरी परिषद होती त्या परिषदेला देखील शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं होतं आणि तिसऱ्या परिषदेला देखील दिल्लीला शाहू महाराजाला आमंत्रित केलं होतं. पण या तिसऱ्या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित नव्हते. त्यानंतर या 2 परिषदेच्या शिवाय देखील एक परिषद झालेली आहे, त्याला दलित प्रजा परिषद असं म्हटलेलं आहे. आता ह्या सगळ्या परिषदेचा मी उल्लेख काय करतोय की माणगाव परिषद किंवा दुसरी परिषद ज्या नागपूरची परिषद, तिसरी दिल्लीची परिषद किंवा त्यानंतर झालेली दलित प्रजा परिषद, या सर्व परिषदेचा उल्लेख करण्याचं कारण असं की या परिषदामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांमध्ये असलेला स्नेह आणि त्याच्यातून वाढलेली चळवळ ही स्पष्ट होते. आणि म्हणून या माणगाव परिषदेबरोबरच या 2 परिषदेचा आणि दलित प्रजा परिषदेचा देखील मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता या परिषदेचं फलित आपल्याला काय म्हणता येऊ शकेल की या परिषदेचं फलित काय होतं, तर बाबासाहेबांनी या परिषदेच्या नंतर आपली सामाजिक चळवळीची वाटचाल सुरू केलेली आहे. ती कशी, तर 1924 मध्ये म्हणजे ही परिषद झाल्यानंतर 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा सुरू केली जुलै महिन्यात. आणि मग आपण जो बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या संबंधीचा जो उल्लेख करतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा विचार जो आहे हा विचार देखील या बहिष्कृत हितकारणीमधून आलेला आहे किंवा बहिष्कृत हितकारणीचं ते चिन्ह होते एक प्रकारे किंवा त्याचं स्लोगन होतं. परंतु बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा शब्द प्रयोग केलेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की एज्युकेट, इजिटेड आणि ऑर्गनाइज. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये त्यांनी हे 3 शब्द सांगितले, 3 शब्द स्लोगन सांगितलेत, एज्युकेट, इजिटेड आणि ऑर्गनाइज. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की शिका, जागृत व्हा आणि संघटित व्हा. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्लोगनचा अर्थ, या विचाराचा अर्थ आपल्याला फारसा कळलेला नाही, म्हणून मला असं वाटतं की या अवस्थेमध्ये आढळतो. बाबासाहेबांनी पहिल्यांदा शिका सांगितलं, पुन्हा जागृत व्हा असं म्हटलं आणि पुन्हा संघटित व्हा. मग आपण काय करतो की शिका, संघटित व्हा आणि पुन्हा संघर्ष करा असं घेतोय. तर ही स्लोगन किंवा हा विचार जो आहे तो बाबासाहेबांनी 1924च्या या बहिष्कृत हितकारणीमधून मांडलेला आहे. आता या परिषदेमधून काय झालेलं आहे की एक तर बहिष्कृत हितकारणी ही सभा सुरू झाली, पण दुसऱ्या बाजूला असं झालेलं आपल्याला दिसून येते की दुसऱ्या बाजूला अस्पृश्य किंवा दलितेतर माणूस जो आहे, अस्पृश्य नसलेला किंवा दलितेतर माणूस जो आहे या चळवळीशी जोडला गेलेला आहे. विशेषतः सुरुवातीच्या कालावधीमध्ये मराठा समाजातील पुरोगामी मराठा जो आहे हा बाबासाहेबांच्या चळवळीशी जोडला गेलेला आहे किंवा शाहू महाराजांच्या सत्यशोधक चळवळीशी संबंधित असलेला वर्ग जो आहे हा या चळवळीशी जोडला गेलेला आहे. त्यानंतर माणगाव परिषदेचं फलित काय आहे, तर शाहू महाराजांच्या कल्पनेतील नेतृत्व हे बाबासाहेबांच्या रूपाने पुढे आलेलं आहे. म्हणजे अस्पृश्य समाजाचा नेता कसा असावा ही जी अपेक्षा शाहू महाराजांनी केलेली होती ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालेली दिसून येते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा मी आता सांगितला तसं अस्पृश्याच्या उत्कर्षाचा आरंभ जो आहे,
अस्पृश्यांच्या चळवळीचा आरंभ जो आहे हा या परिषदापासून झालेला आहे, हे गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी माणगाव परिषद घेतली, या माणगाव परिषदेचं हे फलित आहे. आता या ठिकाणी मी महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहे की जो या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत किंवा ज्याच्या संबंधी आपण संवाद करणार आहोत. म्हणजे कशाच्या संबंधी, तर सर्वसाधारणपणे शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला स्नेहभाव कशा प्रकारचा होता आणि हे स्नेहभावाचं प्रतीक जे आहे म्हणजेच या परिषदा आहेत, ही गोष्ट आपल्याला ज्याच्यातून लक्षात येते. आता या संबंधी मी सांगतो की शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेह जो आपण पाहिला तो अलौकिक अशा प्रकारचा होता. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची झालेली ओळख आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या संयुक्त भेटीतून किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या परिषदा जी आहेत, मला असं वाटतं की हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी म्हणत असतो की बऱ्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट म्हणजे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा सोनेरी क्षण होता. आणि दुसरी गोष्ट अशी की या मधून झालेल्या परिषदा ज्या होत्या, यांच्यामध्ये झालेल्या ज्या परिषदात, या परिषदेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील कार्य करण्याची प्रेरणा ही मिळालेली आहे. आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत हे लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या संदर्भामध्ये मी सांगत होतो की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. त्यांनी जी शिष्यवृत्ती दिली त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षणाची संधी घेता आली. परंतु मला असं वाटतं की शाहू महाराजांनी देखील बाबासाहेबांना मदत केलेली आहे. परंतु या दोघांच्या मदतीमध्ये मूलभूत असा फरक आहे असं मला वाटतं. कारण शाहू महाराजांनी केलेली खरी मदत आहे असं मला वाटतं. आणि सयाजीराव गायकवाडांनी जी मदत केली आहे, मला असं वाटतं की शिक्षणासाठी दिलेलं कर्ज होतं, आपल्याला म्हणता येऊ शकेल. ती शिष्यवृत्ती म्हणता येणार नाही, ते कर्ज होतं आणि त्या कर्जाची परतफेड केली पाहिजे ही कल्पना देखील अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झालेली होती. मात्र शाहू महाराज जे आहेत हे केवळ त्यांना मदत करत नाहीत, तर त्यांच्या एकंदरीत चळवळीला पुढे नेण्याचं काम करतात, त्यांना बळ देण्याचं काम करतात. की ज्यावेळेला सयाजीराव गायकवाडांची शिष्यवृत्ती घेतल्यानंतर ज्यावेळेला बडोद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर नोकरी करण्यासाठी जातात आणि त्यावेळेला त्यांना मिळणारी वागणूक अतिशय दुय्यम असते, याची तक्रार ते सयाजीराव गायकवाडांना करतात. परंतु शाहू महाराज त्याच्यावर काहीही करत नाहीत. याउलट या ठिकाणी संस्थांचे जे राजे आहेत शाहू महाराज, ते मात्र या ठिकाणी या सर्व गोष्टीवर मात करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचं काम करतात. त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक नितांत आदर असलेला दिसून येतो. हा आधार चळवळीच्या अनुषंगाने आहे, कौटुंबाच्या दृष्टिकोनातून आहे, विद्वत्तेच्या संदर्भामध्ये आहे. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊन येतात त्यावेळेला त्यांचा फार मोठा सत्कार घडवून आणण्याचं काम जे आहे हे डॉक्टर शाहू महाराज करतात. आणि त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेबांनी असं म्हटलं गेलं की जो सन्मानाचा फेटा मला महाराजांनी बांधलेला आहे त्याच्या ऋणात मी राहीन असं म्हणतात. आणि पुन्हा बाबासाहेबांनी त्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अस्पृश्य समाजाला दिशा देण्याचं काम, त्यांच्या सुधारणेच्या संदर्भामधलं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आता मी आत्ता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये शाहू महाराज माणगाव परिषदेमध्ये म्हणतात की आज त्यांना पंडित पदवी देण्यास काय हरकत आहे. म्हणजे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही पदवी, सन्मानाची पदवी जी आहे ही देण्याचं काम त्यांनी केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही कमी नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेली विद्वत्ता जी आहे ही अतिशय मोठी आहे, हेच समाजाला दाखवून देण्याचं काम जे आहे हे शाहू महाराजांनी केलेले आहे. आता कौटुंबिक दृष्टिकोनातून जरी आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई, या रमाबाईंना त्यांनी आपली बहीण मानलेलं आहे. आणि मग बहीण या नाताने रमाईला आपल्या घरी घेऊन जाण्याच्या संबंधीचा आग्रह ते करतात. म्हणजे शाहू महाराज रमाबाईला बहीण मानतात. म्हणजे इकडं सामाजिक चळवळ ही वेगळी आहे, बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयीचा आदर वेगळा आहे आणि दुसऱ्या बाजूला रमाबाईला ते आपली बहीण मानतात. परंतु त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आपण असं दिसून येतं की शाहू महाराजांची मुलं जी आहेत, त्यातल्या अक्का साहेब जे आहेत, ह्या अक्का साहेब आणि त्यांची मुलं जी आहेत हे बाबासाहेबांना मामा म्हणून संबोधतात. म्हणजे अशा प्रकारचं एक वेगळं नातं मला असं वाटतं की या इतिहासामध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब एकदा काय करतात की एक दलितांचं संघटन तयार करावं
आणि त्या संघटनेला मदत म्हणून शाहू महाराजांसारख्या माणसाची मदत घ्यावी अशा स्वरूपाची कल्पना असते आणि बाबासाहेब तशा प्रकारचं मत देखील व्यक्त करतात। त्यावेळेला शाहू महाराज असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण करत असलेले जे काही संघटन असेल, मी राजा असलो तरी त्या संघटनेचा उपाध्यक्ष किंवा सचिव म्हणून देखील काम करायला तयार आहे आणि त्याला सर्वस्वी मदत देण्याचं काम जे आहे हे देखील मी करू इच्छितो। यावरून देखील आपल्याला लक्षात येऊ शकेल की शाहू महाराज हे राजे असले तरी बाबासाहेबांच्या चळवळीला कसं मदत काम केवळ आर्थिक मदत करत नाही, तर बाबासाहेबांना एका वेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम, त्यांचा दर्जा जो आहे त्याला एक वेगळं स्थान देण्याचं काम या ठिकाणी शाहू महाराज करताना आपल्याला आढळून येतात। त्यानंतर नागपूरच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी एक वक्तव्य केलेलं आहे। शाहू महाराज असं म्हणतात की मी जरी राजा असलो तरी मी कुणाचाही पुढारी नाही, किंवा मी राजा असलो तरी कुणाचाही पुढारी म्हणून होऊ इच्छित नाही, आणि त्यामुळे मी एक राजा आहे म्हणून मला पुढारी मानून माझ्या मागे येण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी मला सर्वांना विनंती करायची आहे। आणि पुढे असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे पुढारी असताना माझ्यासारख्या पुढाऱ्याची गरज नाही असा सांगणारा मला असं वाटतं की इतिहासामधला हा पहिला राजा होता। आणि डॉक्टर बाबासाहेब हेच अस्पृश्य समाजाचे खरे पुढारी आहेत हे सातत्याने बिंबवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आता याच भूमिकेतून त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना देखील बाजूला सारण्याचं काम केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विरा शिंदे वगैरे जे आहेत हे देखील अस्पृश्यांचे पुढारी होऊ शकत नाही। आता त्याच्या संबंधी त्यांचे एक मित्र आहेत, कांबळे नावाचे आहेत, त्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि ते महाराजाच्या संस्थानामध्ये काम करणारे आहेत। त्यांना डिसेंबर 1919 मध्ये एक पत्र त्यांनी लिहिले। खरं तर ते परिषदेच्या अगोदर आहे, म्हणजे परिषदेच्या अगोदरच बाबासाहेबांच्या मनामध्ये शाहू महाराजांच्या मनामध्ये बाबासाहेबांची एक निश्चित प्रतिमा तयार झालेली होती। म्हणजे जो परिषदेमध्ये केवळ बाबासाहेबांच्या समोर बोलावं म्हणून ते बोललेले नाहीत, तर त्याच्या अगोदरपासून शाहू महाराजांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या संदर्भामधली एक निश्चित प्रतिमा आहे हे या पत्रातून दिसून येतं। तर या ठिकाणी या कांबळे नावाच्या त्यांच्या संस्थानातील एका माणसाला लिहिलेलं पत्र आहे। ते असं म्हणतात की जर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड किंवा हैदराबादचे निजाम किंवा विरा शिंदे यासारखी माणसे तुम्हाला जर मदत करत असतील तर त्यांची मदत घ्या, परंतु यांच्यापैकी कुणालाही तुमचा पुढारी म्हणू नका किंवा त्यांची निवड पुढारी म्हणून करू नका। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विषयी 1919 मध्ये बाबासाहेब अशी कल्पना करतात आणि त्यांच्या जवळच्या सहकार्याला पत्र लिहितात। आता ते एवढंच म्हणत नाहीत की त्यांच्याकडून मदत घ्या किंवा त्यांना पुढारी म्हणू नका, तर त्याच्याही पलीकडे जाऊन बाबासाहेब म्हणतात जर तुम्ही हे माझं ऐकलं नाही तर मात्र तुमचे आणि माझे आणि या संस्थानाशी संबंध राहणार नाहीत असा निर्वाणीचा सल्ला देतात। यावरून हे लक्षात येऊ शकते की शाहू महाराजांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीची नितांत श्रद्धा होती आणि हेच खऱ्या अर्थाने म्हणजे शाहू महाराजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे प्रामुख्याने दलितांचे कैवारी होऊ शकतात, दलितांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतात आणि दलितांचे पुढारी होऊ शकतात असं ते म्हणतात। त्याच पत्रात ते असं म्हणतात की हे लोक जे आहेत हे गोड बोलतात आणि स्वतःच्या गौरवासाठी पुढारी होतात आणि त्यानंतर अज्ञानी लोकांची फसवणूक करतात। म्हणजे हे पत्र जे आहे हे शाहू महाराजांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी असलेली नितांत श्रद्धा व्यक्त करणारी आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या माणगावच्या परिषदेमध्ये हीच गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतात आणि अस्पृश्य समाजाचे हे एकमेव पुढारी आहेत आणि या पुढाऱ्यांची आपण निवड केलेली आहे म्हणून त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी शाहू महाराज करताना दिसून येतात। त्यानंतर मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की या परिषदेमध्ये जे आहेत हे 15 ठराव मांडण्यात आले। आता या 15 ठरावामध्ये काही महत्त्वाचे ठराव होते। त्याच्यामध्ये एक म्हणजे अस्पृश्य समाजाच्या मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात यावं, यापुढे अस्पृश्य समाजाने मृत मांसाहार करू नये वगैरे अशा पद्धतीचे ठराव होते। परंतु याच्यातला पहिला आणि महत्त्वाचा ठराव होता तो महत्त्वाचा आहे। जसं मी आता सांगितलं की शाहू महाराजांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत श्रद्धा होती, तशीच
श्रद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये देखील शाहू महाराजाविषयीची नितांत श्रद्धा आणि निष्ठा होती, हे या ठरावातून लक्षात येतं. आता हा ठराव काय होता, तर या ठरावामध्ये बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हे ठराव होते. या ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की यापुढे शाहू महाराजांचा जन्मदिवस आपण सर्वांनी सणासारखा साजरा करावा. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील शाहू महाराजाविषयी ही अत्यंत श्रद्धा कशा प्रकारची आहे किंवा निष्ठा त्यांची कशी आहे हे दिसून येते. आणि याचं समर्थन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, कारण छत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये अस्पृश्य समाजाला समान न्याय देऊन त्यांच्या उद्धाराचे काम केलेले आहे. एवढंच नव्हे तर अशा प्रकारचे काम करणारे हे पहिले राजे आहेत, अशा प्रकारे उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये केलेला दिसून येतो. आणि म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे की जसं शाहू महाराजांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी श्रद्धा होती, निष्ठा होती, तशाच प्रकारची श्रद्धा आणि निष्ठा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील त्याच्यावर असलेली दिसून येते. त्यानंतर एक पत्र आहे, आपल्याला सांगतो की 4 सप्टेंबरचं एक पत्र आहे, 4 सप्टेंबर 1920चं पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब ते पत्र शाहू महाराजांनी लिहिलेलं आहे. त्या पत्रामधून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये हा स्नेहभाव कसा होता हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपली प्रकृती ठीक आहे अशी मी आशा करतो, कारण हिंदुस्थान प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीतील आपण एक आधारस्तंभ आहात. म्हणजे या चळवळीचे आधारस्तंभ आहात, म्हणून तुमची प्रगती आणि तुम्ही या ठिकाणी असणं जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, ही कल्पना बाबासाहेब या पत्रातून व्यक्त करताना दिसून येतात. आणि म्हणून शाहू महाराज जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आदर्श राजे आहेत, आदर्श सुधारक आहेत आणि आदर्श अशा प्रकारचे मदत करणारे चळवळीचे एक आधारस्तंभ आहेत, अशा प्रकारची कल्पना ही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये दिसून येते. आता आणखी एका परिषदेचा उल्लेख मागाशी केला की दलित प्रजा परिषद. आता दलित प्रजा परिषद या ठिकाणी नंतर घेण्यात आली, त्याच्या अगोदर एक परिषद झाली होती काँग्रेस प्रजा परिषद. आणि काँग्रेस प्रजा परिषदेला उत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित प्रजा परिषद घेतलेली होती. आता ही काँग्रेस प्रजा परिषद होती, या परिषदेमध्ये शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नव्हतं. आता ही गोष्ट जी आहे ती शाहू महाराजांपेक्षा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय खटकणारी होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर म्हणून दलित प्रजा परिषद घेतली. आणि या परिषदेमध्ये त्यांनी कोल्हापूरच्या संबंधी बोलत असताना सांगितले की कोल्हापूरच्या संदर्भामध्ये मला आणि दलित समाजाला अत्यंत अभिमान वाटतो. कारण काय की कोल्हापूर संस्थानातील राजे शाहू महाराज जे आहेत यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकशाहीची मूर्तमेढ लावलेली आहे. आणि म्हणून आम्हाला शाहू महाराजांचा आणि कोल्हापूरचा अभिमान वाटतो. आणि काँग्रेस प्रजा परिषदेविषयी असं म्हणतात की काँग्रेसची ही प्रजा परिषद जी आहे ही मला असं वाटतं की प्रजा परिषद नव्हती तर शाहू महाराजांचा द्वेष करण्यासाठी घेण्यात आलेली परिषद होती. आणि त्यामुळं या परिषदेच्या संबंधी त्यांनी सांगितले की अशा परिषदा ज्या आहेत या सामाजिक चळवळीच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकतात. आणि म्हणून काँग्रेस परिषदेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट मला त्या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं. आणि ती गोष्ट जी आहे ही प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये घेतलेली जी दुसरी परिषद होती, या परिषदेच्या अनुषंगाने एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यामधून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यातील संबंधाची कल्पना येऊ शकते. आता ज्यावेळेला ही परिषद ठरली नागपूरमध्ये आणि त्यावेळेला शाहू महाराजांच्या लाडक्या कन्या अक्कासाहेब ह्या आजारी पडल्या. आजारी पडल्यानंतर शाहू महाराजांनी तिथल्या संयोजकांना असं सांगितले की मी या परिषदेला उपस्थित राहू शकत नाही, कारण माझी मुलगी जी आहे, माझी लेक जी आहे ही अत्यंत आजारी आहे. आता ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अस्वस्थ होते. कारण या परिषदेला शाहू महाराजांनी आलं पाहिजे ही त्यांची मनापासून इच्छा होती.
आणि या परिषदेच्या संबंधीची कल्पना देखील शाहू महाराजांना दिलेली होती आणि या परिषदेमध्ये तुमची उपस्थिती कशी महत्त्वाची आहे हे देखील त्यांनी शाहू महाराजांना सांगितलेलं होतं. परंतु काय झालं त्या ठिकाणी की दुर्दैवाने शाहू महाराजांची मुलगी जी आहे आजारी पडली. आता यावेळेला काय करायचं हा बाबासाहेबांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी काय केलं की शाहू महाराजांना एक पत्र लिहिलं. आता ते पत्र कसं आहे, अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये दलित समाजाविषयीची जी तळमळ आहे ती लक्षात येते आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं योगदान असायला पाहिजे ही गोष्ट देखील त्यांच्या लक्षात येते. आणि दुसऱ्या बाजूला त्यांची मुलगी आजारी आहे आणि मग अशा अवस्थेत त्यांना आपण कसं बोलवावं हा देखील प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि अशा अवस्थेमध्ये देखील त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मला असं कळालेलं आहे की आपण या परिषदेला येणार नाही. तर ते असं म्हणतात की महाराज, परंतु आपण आल्याशिवाय ही परिषद कशी होईल असा प्रश्न विचारतात. महाराज, खऱ्या अर्थाने हे आता आणीबाणीची वेळ आहे. अशा वेळी आम्हाला आपल्या आधाराची गरज आहे आणि म्हणून आपण या परिषदेला येणं अगत्याचं आहे किंवा अगत्याचं आहे असं आम्ही मानतो. आणि पुढे असं म्हणतात, परंतु अक्कासाहेबांची प्रकृती नादुरुस्त आहे हे ऐकून अत्यंत वाईट वाटले आणि त्यामुळं आपल्याला येण्याची गळ घालणे हे देखील मला कठोरपणाचं लक्षण वाटलं आणि त्यामुळं आपणास आग्रह करणं हे देखील मला म्हणजे अमानवीय अशा प्रकारचं वाटलं असं ते पत्रात लिहितात. परंतु पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबासाहेब असं म्हणतात, महाराज, अक्कासाहेब आपली लेक आहे, पण आम्ही आपले लेकरं नाहीत का? आम्ही सर्व देखील आपलीच लेकरे आहोत. आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे आणि आम्ही देखील हजारो वर्षापासून अस्पृश्यतेच्या रोगाने आजारी आहोत हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्या अस्पृश्य लेकरांना हात दिला नाही तर ते कायमचे खाली जातील आणि पुन्हा त्यांना वर आणणे अशक्य होईल. पुन्हा या देशामध्ये आपल्यासारखा राजा निर्माण होणं हे अशक्य होईल आणि म्हणून आपण या परिषदेला यावं अशा प्रकारची मी विनंती करतोय. आपली अडचण लक्षात घेऊन देखील ही विनंती करतोय. हे पत्र जेव्हा शाहू महाराजांच्या हातामध्ये पडलं त्यावेळेला शाहू महाराजांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. एका बाजूला आपली मुलगी आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाचं मांडलेलं दुःख आहे. आता यामध्ये काय करायचं? तर त्यावेळेला शाहू महाराज बाबासाहेबांना पत्र लिहितात की माझी मुलगी आजारी आहे हे खरं आहे, तरी परंतु मी आपल्या परिषदेला हजर राहीन अशा स्वरूपाचं पत्र लिहितात. आणि त्यांची मुलगी आजारी असताना देखील शाहू महाराज जे आहेत या दुसऱ्या परिषदेमध्ये हजर राहतात. यावरून काय लक्षात येतं? यावरून हे लक्षात येऊ शकतं की एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे शाहू महाराजांची ही लेकरं आहेत, अस्पृश्य समाज असं मानतात, आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराज देखील आपल्या मुलीप्रमाणेच अस्पृश्य वर्ग आहे हे मान्य करतात आणि त्याच्यातून शाहू महाराज जे आहेत हे या परिषदेला उपस्थित राहिलेल्या दिसून येतात. याच्यातून देखील त्यांचा स्नेहभाव जो आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतो आणि याच्यातूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जी आहे पुढे गेलेली दिसून येते. आता गंमत अशी आहे की नागपूरच्या परिषदेमध्ये शाहू महाराज नाहीत आणि त्यामुळे एक पोकळी निर्माण असते आणि मग त्यावेळेला ते शाहू महाराजाला पत्र लिहितात आणि शाहू महाराजाला असं भावनिक पत्र लिहिल्यानंतर शाहू महाराज या परिषदेला उपस्थित राहतात. परंतु तिसरी दिल्लीमध्ये जी परिषद आहे त्या परिषदेच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचानकपणे परदेशामध्ये निघून जातात. आता या परिषदेमध्ये बाबासाहेब नाहीत आणि मग शाहू महाराज त्या ठिकाणी या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मग या परिषदेला शाहू महाराज त्या ठिकाणी जातात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्राला ते उत्तर देतात. बाबासाहेब म्हणतात की मला अचानकपणे शिक्षणासाठी यावं लागलं, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणतात. त्यावेळेला शाहू महाराज असं म्हणतात की आपण शिक्षण घ्या, अभ्यास करा, तुम्ही या ठिकाणी नसलात तरी मी तुमची भूमिका पार पाडेन असं म्हणतात. या परिषदेमध्ये मी जाईल आणि ही परिषद यशस्वी करेन अशा प्रकारचं पत्र जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात आणि या परिषदेमध्ये देखील तशाच प्रकारचं वक्तव्य हे शाहू महाराज करतात.
शाहू महाराज या परिषदेमध्ये दलितांच्या संदर्भामध्ये बोलतात, त्यांच्या संबंधी आपण करत असलेल्या प्रयत्नाच्या संबंधी बोलतात. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा उल्लेख करताना असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिषदेला राहणं आवश्यक होतं, परंतु या परिषदेपेक्षा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत आणि या शिक्षणाचा उपयोग जो आहे हे पुन्हा तुमच्या सुधारणेसाठीच करणार आहेत आणि त्यामुळं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी जाणं जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे उल्लेख असं करतात शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अतिशय विद्वान ग्रस्त आहेत, ते माझ्यापेक्षा देखील अधिक शिकलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी म्हणतात की मी तर काय मानाचा राजा आहे, तर खरे राजे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असा उल्लेख करतात. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की माणगाव परिषद जी आहे ही दलित उद्धाराच्या संदर्भामध्ये किंवा दलितांची ही परिषद नव्हती, तर या परिषदेच्या माध्यमातून म्हणजे 1949 ते या 3ऱ्या परिषदेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यामधले असलेले संबंध जे आहेत हे संबंध अतिशय वेगळ्या प्रकारचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांमध्ये असलेले संबंध जे आहे हे केवळ राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या राजातलाही घटक किंवा या अर्थाने नव्हते, तर त्यांच्यातले संबंध खऱ्या अर्थाने ही सामाजिक चळवळ पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक गोष्टीला मदत करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं आहे. केवळ या परिषदेत घेतल्या नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मूकनायक चालवत होते या मूकनायकाला देखील आर्थिक मदत करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. ज्यावेळेला या मूकनायकाने असं ठरलं की आता आपण शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये एक विशेषांक काढायचं ठरलं होतं की शाहू महाराजांच्या एकंदरीत कार्यांचा विशेषांक काढण्याचं ठरलं आणि मग त्यांनी शाहू महाराजांना पत्र देखील लिहिलं की महाराज मी आपल्याविषयी एक विशेषांक काढणार आहे आणि त्याच्या संदर्भामधली माहिती गोळा करण्यासाठी मी कोल्हापूरला येणार आहे. अशा प्रकारचं पत्र देखील आज उपलब्ध आहे. परंतु त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पुन्हा परदेशात जावं लागलं आणि त्यामुळं तो विशेषांक अंक निघाला किंवा नाही याच्याविषयीची फारशी माहिती मिळत नाही. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मान्य केलेलं होतं की मी जे आहे ते केवळ शाहू महाराजांच्यामुळे आहे, माझी जी मुवमेंट आहे ही शाहू महाराजांमुळे आहे. आणि म्हणून दलित प्रजा परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक असं म्हणतात की शाहू महाराजांच्या या भूमीमुळे किंवा शाहू महाराजांमुळेच मला ही चळवळ करता आली, अशा प्रकारची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल किंवा एकंदरीत माणगाव परिषदेच्या संदर्भामध्ये माणगाव परिषदेत कशी झाली, त्या ठिकाणी भाषणं काय झाली, माणगाव परिषदेला विरोध कुणाचा होता, हा भाग मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा हा भाग महत्त्वाचा आहे की या माणगाव परिषदेच्या निमित्ताने शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भेट झाली ती भेट कशी ऐतिहासिक अशा स्वरूपाची होती आणि त्या भेटीचं रूपांतर हे जे सामाजिक परिवर्तनामध्ये कसं झालं, या मैत्रीचं या स्नेहाचा संबंध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही कशी पुढे गेली आणि शाहू महाराजांनी काय केलं की माणगाव परिषदेमधले ठराव जे आहेत बरेच ते पुन्हा आपल्या अंमलामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना एक लोकशाहीचा जनक किंवा ज्यांनी लोकशाहीचा पाया घातला अशा भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाहू महाराजांकडे पाहत होते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून देखील ही माणगाव परिषद पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग या माणगाव परिषदेमधून मला असं वाटतं की त्यांच्यातला स्नेहभाव जो आहे हा कशा प्रकारे होता हेही आपल्याला याच्यामधून लक्षात येतं. आणि मला असं वाटतं की या भूमिकेतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आलेली एक जबाबदारी आपल्याला म्हणता येऊ शकेल की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जयंती सणाप्रमाणे करा असा ठराव घेतलेला होता, पण मला असं वाटतं की बाबासाहेबांची जयंतीच्या संबंधी शाहू महाराजांच्या जयंतीच्या संबंधी जी भूमिका होती ती भूमिका त्यांच्या अनुयायी पार पाडतोय, परंतु अगदी सणाप्रमाणे करण्याची जबाबदारी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर टाकलेली आहे. आणि शाहू महाराजांचं हे ऋण जे आहे त्या ऋणात म्हणजे ऋण मांडण्यापेक्षा त्या ऋणात राहण्याच्या संदर्भामध्ये ही जयंती सांगितलेली आहे. तर या अर्थाने देखील आपण या शाहू महाराजांकडे पाहणं गरजेचं आहे. या अर्थानेच आपण माणगाव परिषदेकडे देखील पाहण्याची गरज आहे. आणि मग आज या माणगाव परिषदेला 105 वर्ष झालेली आहेत. या 105 वर्षानंतर देखील या ठिकाणी अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, अनेक गोष्टी आणखी अप्रकाशित असतील कदाचित, परंतु 105 वर्षानंतर देखील शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील हा स्नेह देखील आपल्याला लक्षात येतो. आणि हा स्नेह जो आहे हा केवळ दोघांच्या व्यक्तिगत गोष्टींच्या संदर्भामध्ये राहिलेला नाही, तो कौटुंबिक तर नक्कीच होता, कारण शाहू महाराजांनी अनेक वेळेला तो व्यक्त केलेला आहे.
तो कौटुंबिक होताच, परंतु त्याचबरोबर सामाजिक चळवळीच्या दृष्टिकोनातून, वैचारिक चळवळीच्या दृष्टिकोनातून देखील हा स्नेह अतिशय महत्त्वाचा होता. आणि या दृष्टिकोनातूनच ही माणगाव परिषद महत्त्वाची ठरते. माणगाव परिषद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहभाव व्यक्त करणारा हा कार्यक्रम होता, आपल्याला म्हणता येऊ शकेल, किंवा ही परिषद होती. या परिषदेच्या निमित्ताने एक आगळ्या विषयावर बोलण्याची संधी मला राहुल खांडेकर यांनी दिली. त्याबद्दल राहुल खांडेकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये माझे अनेक काही बांधव भगिनी यामध्ये सहभागी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.